नमस्कार, आपण पाहताय नमस्ते धाराशिव लाईव्ह. मी संदीप कुकाटे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ग्रामीण राजकारणाची महत्त्वाची ताकद समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा झंझावात या ठिकाणी सुरू झालेला आहे. निवडणुका सुरू आहेत आणि आपण जर एकंदरीतच धाराशिव जिल्ह्याचं राजकारण पाहिलं तर उपळा मोठ्या पद्धतीने या ठिकाणी रणसंग्राम झालेला पाहायला मिळतोय. आता जर आपण परिस्थिती पाहिली एकंदरीतच उपळा जिल्हा परिषद गटाची, तर या ठिकाणी महायुतीकडून उमेदवार असलेल्या पप्पू शिंदे अर्थातच प्रदीप शिंदे या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. मात्र एकंदरीतच गटातली काय परिस्थिती आहे आपण समजून घेणार आहोत. आपल्यासोबत महायुतीचे प्रबल दावेदार प्रदीप उर्फ पप्पू भैया शिंदे आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने एकंदरीतच रणनीती असणार आहे? शिंदे महायुती पार्टीचा अधिकृत उमेदवार. आतापर्यंत मतदारसंघात जवळजवळ 2 राऊंड संपून घर टू घर 2 राऊंड संपून तिसऱ्या राऊंड आम्ही चालू केलेला आहे. प्रत्येक मतदारापर्यंत आमचा प्रत्येक माणूस पोहोचलेला आहे. मी स्वतः 2 वेळेस गेलेलो आहे आणि प्रत्येक आमच्या मतदारसंघात जवळजवळ 10 टीम आहेत. तर 10 टीमच्या माध्यमातून प्रत्येक पोहोचत आहोत. एकंदरीतच पोहोच काय म्हणजे कुठल्या मुद्दे घेऊन जात आहे, मत मागताय, कुठल्या मुद्द्यांवरती मागताय? आम्ही मतदारापर्यंत केंद्र शासनाच्या जो केलेला विकास आहे, राज्य शासनानं जो केलेला विकास आहे, तसेच राणादादांना आपल्या जिल्ह्याच्या निधी आपल्या जिल्ह्यासाठी खेचून सगळ्याच्या विकास कामाच्या आधारेच आम्ही आज जनतेसमोर मत मागतोय. बरोबर आहे. तुमचा दोन कॅम्पेनिंग देखील 2 वेळा पूर्ण झालेली आहे. एकंदरीतच लोकांकडून ज्यावेळेस आपण जाताय मतदारांना पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय, काय त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतंय की बदल घडणार आहे? तुम्हाला तुमचा विजयाचं गणित नेमकं काय दिसतंय त्यांच्या? उपळा जिल्हा परिषद गटातील मतदारांनी ठरवून टाकलेलं आहे की पप्पूभैया शिंदे म्हणजे मी स्वतः उमेदवार आहे. अशा पद्धतीनं आता प्रत्येक मतदार स्वतः उमेदवार असल्यासारखं प्रत्येक जण काम करायला लागलेलं आहे. तर एकंदरीतच सध्या तुम्ही जे तुमचे प्रतिस्पर्धी त्यांनी काम सुरू, एकंदरीत त्याकडे कसं बघताय? विरोधकांचं आव्हान किती विरोधक आता त्यांनी काय केलेलं आहे की आमचा इतका प्रचारात आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या नेते मंडळींनी इतक्या मोठ्या प्रमाणात स्पीड घेतलेली आहे, त्यांनी आज ऑटोमॅटिकच आमचे प्रतिस्पर्धी आहेत ते बॅकफुटला गेलेले आहेत. नक्कीच ही जी तुमचा आत्मविश्वास आहे, जी मतदारांकडून तुम्हाला मिळणारा प्रतिसाद आहे, याची गुढी हे विजयाच्या दिशेने आहे. 100%, 1,00,000% उपळा जिल्हा परिषदेतल्या लाडक्या उपळा जिल्हा परिषदेला तमाम शेतकरी बांधव असेल, प्रमाणात पीक विमा आलेला असेल, दुष्काळी अतिवृष्टीचं अनुदान आले असेल, ह्या सगळ्याच्या ह्याच्यावरच माझा विजय हा 1,00,000% ठरलेला आहे. समजा विजय तर आता तुम्ही बोलताय की शाश्वतच आहे की विजय. आता या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही मतदारांना काय आश्वासन द्याल किंवा काय शब्द द्याल की तुम्ही जर जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून निवडून येत आहे तर कुठले कामांना तुम्ही प्राधान्य द्याल? कशा पद्धतीने या ठिकाणी या जिल्हा परिषद गटामध्ये, उपळा जिल्हा परिषद गटामध्ये विकासात्मक किंवा इतर जी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येणाऱ्या योजना आहेत, इतर काम आपल्या उपळा जिल्हा परिषदेच्या जे कामं राहिलेले आहेत त्या कामात लाईटचे असतील, शेतातील ग्रामीण रस्ते असतील, पाण्याचे काही विषय असतील, या कामांना मी सुरुवातीला प्रथम प्राधान्य देणार आहे. तसेच आरोग्याची व्यवस्था असतील, आरोग्य असतील, झेडपीच्या शाळा प्रश्न आहेत, ह्या सर्व प्रश्नांकडे मी सर्वप्रथम लक्ष देणार आहे. नक्कीच. तर हे होते उमेदवार प्रदीप उर्फ पप्पू भैया शिंदे यांचा आत्मविश्वास आणि महायुतीकडून त्यांना मिळालेली उमेदवारी अर्थातच त्यांची असल्यामुळे त्यांच्या प्रचाराचा झंझावात उपळा गटामध्ये दिसूनच येतो. खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींना मतदानाच्या नंतर, मतमोजणीच्या नंतर मतदान राजांनी नेमकं काय केलं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.